Hello everyone. Today we will starting with lecture number 3 of measurement. आपण ऑलरेडी 2 लेक्चर्स मेजरमेंटवर पाहिलेत. त्या 2 लेक्चरमध्ये मेजरमेंटच्या बेसिक कॉन्सेप्ट्स पाहिल्या. लेक्चर नंबर 2 मध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिस और डायमेन्शनल फॉर्म्युला याबद्दल खूप काही डिस्कस केलेलं आहे आणि खूप साऱ्या क्वांटिटीज आपण पाहिल्या, त्याचे डायमेन्शनल फॉर्म्युले आपण डिराइव्ह केले. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द रिमेनिंग quantities dimensional formulas. Okay, that is what की लास्ट लेक्चरला आपण एरियाची डायमेन्शनल फॉर्म्युला पाहिलेला आहे, देन व्हॉल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला पाहिला, वेलॉसिटी ॲक्सेलरेशन फोर्स इथपर्यंत आपण आलेलो आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनल फॉर्म्युला पाहणार आहे. इथे मी लिहितो आज आपण काय पाहतोय. पॉईंट नंबर 1 डायमेन्शनल फॉर्म्युला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ रिमेनिंग क्वांटिटीज. मग रिमेनिंग क्वांटिटीज कोणत्या कोणत्या आहेत, तर आपल्याला डेन्सिटी पाहायचं आहे, मोमेंटम पाहायचं आहे, देन इम्पल्स पाहायचं आहे, कायनेटिक एनर्जी पाहायचं आहे, पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो देअर, देन वी हॅव टू सी वर्क इज ऑल्सो देअर. अशा पद्धतीच्या खूप साऱ्या काही क्वांटिटीज आपल्या रिमेनिंग आहेत, त्याचे डायमेन्शनल फॉर्म्युलेज आपण चेक करणार आहे. ओके, मग हे डायमेन्शनल फॉर्म्युले चेक झाल्यानंतर किंवा ते सगळं पाहिल्यानंतर आपल्याला युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस सुद्धा पाहायचं की याचा एक्झॅक्टली यूज काय. एवढं सगळं आपण डायमेन्शनल फॉर्म्युलेज ॲनालिसिस शिकल्यानंतर व्हॉट इज द यूज ऑफ द डायमेन्शनल ॲनालिसिस वी हॅव टू सी दॅट ऑल्सो, राईट. सो मी पॉईंट नंबर 2 इथे लिहितो, जो आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे, विच इज युजेस ऑफ dimensional analysis. ओके, युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. एवढं सगळं आजच्या लेक्चरचे कंटेंट आहेत. हे 2 कंटेंटवर आज आपण फोकस करणार आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण स्टार्ट करूयात डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ मोमेंटम. ओके, मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय, तर जे फंडामेंटल बेसिक क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटीजमध्ये पहिल्या 3 क्वांटिटीज आपण कन्सिडर करतो. कोणत्या, लेंथ, मास आणि टाइम. आणि या लेंथ, मास, टाइमला आपण युनिट देतो, सॉरी पॉवर देतो, राईट. आणि त्यालाच आपण डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो, राईट. मग आपण मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला आज पाहणार आहे, एक्झॅक्टली काय आहेत ते, राईट. सी गाईज, सो मी तुम्हाला याआधी टेक्निक दिलेल्या आहेत रिलेटेड टू द डायमेन्शनल फॉर्म्युला. टेक्निक इज व्हॉट की ज्या कोणत्या क्वांटिटीचे डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, डिराईव्ह करायचा आहे, त्याचा फॉर्म्युला माहीत असणं आणि युनिट माहीत असणं फार गरजेचं आहे. आय एम राईट. सी गाईज, सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द मोमेंटम. The formula for momentum is very simple, which is mass into velocity, right? मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय, सॉरी मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू वेलॉसिटी, राईट. मग मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज द युनिट ऑफ मोमेंटम, तुम्हाला सर इट्स व्हेरी सिम्पल, बिकॉज द युनिट ऑफ मास इज नथिंग बट kg, युनिट ऑफ वेलॉसिटी इज नथिंग बट मीटर पर सेकंड, right? So with the help of this unit you can easily derive the dimensional formula for the momentum, right? आपण पाहूयात. सी, आपल्याला पाहायचं आहे LMT ला पॉवर द्यायची आहे म्हणजे आपला डायमेन्शनल फॉर्म्युला बनेल. मग आता L इज फॉर लेंथ, युनिट ऑफ लेंथ इज नथिंग बट मीटर. मग मोमेंटमच्या युनिटमध्ये कुठे मीटर आलंय का, ऑफकोर्स आलंय, इथे मीटर आहे. मग या मीटरला पॉवर किती आहे, 1 आहे, राईट. मग आपण लेंथला सुद्धा पॉवर 1 दिली. आय राईट. देन एल झाल्यानंतर नेक्स्ट एम आहे. एम इज नथिंग बट युअर मास. व्हॉट इज द युनिट ऑफ मास, तुम्ही म्हणाल इट्स अ kg. मग मोमेंटमच्या युनिटमध्ये कुठे kg आलंय का, हो आलंय, इथे प्रेझेंट आहे kg. मग kgला पॉवर किती आहे, 1 आहे, इथे काहीच दिसत नाही म्हणजे 1 आहे, ऑफकोर्स, राईट. मग एमला सुद्धा आपण 1 लिहिलं. ओके, देन नेक्स्ट इज युअर टाईम. व्हॉट इज द युनिट ऑफ टाईम, इट्स अ सेकंड. मग मोमेंटमच्या युनिटमध्ये कुठे सेकंड आलाय का, ऑफकोर्स आलाय, त्याची पॉवर किती आहे, 1 आहे, दिसते तुम्हाला 1 आहे, बट ते डिनॉमिनेटरला आहे, न्यूमिनेटरला गेल्यानंतर -1 बनेल. सो मी इथे -1 लिहिणार. ओके, दॅट मीन्स वॉट रे, दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर युअर मोमेंटम विच इज L1 M1 T raised to -1. Very simple. Okay,
पुढे जाऊयात. चला, होप सो क्लिअर असेल तुम्हाला. एकदम सिंपल. मागच्या पण लेक्चरला आपण खूप साऱ्या क्वांटिटीचे डायमेन्शनल फॉर्म्युले पाहिलेत. रिमेनिंग आज आपण पाहणार आहे. त्यातले काही होमवर्कला पण मी तुम्हाला देईल, सो तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. पॉईंट नंबर 2 कडे आपण जाऊयात. आपण पाहूयात डेन्सिटी. डेन्सिटी टेक्निक तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहेच आहे. कोणत्याही क्वांटिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला अँड युनिट माहीत असणं फार गरजेचं आहे, राईट. मग मला सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डेन्सिटी? इट्स व्हेरी सिम्पल. फॉर्म्युला इज नथिंग बट मास ओव्हर व्हॉल्यूम, राईट. आता हा व्ही वेलॉसिटीचा नाही, व्हॉल्यूमचा आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही, ओके. जर फक्त व्ही असेल तर काही स्टुडंट त्याला वेलॉसिटी कन्सिडर केला तर गडबड होणार बाळांनो. वेलॉसिटी अँड व्हॉल्यूममध्ये डिफरन्स आहे. एम फॉर मास आहे, व्ही फॉर व्हॉल्यूम आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम असतो, राईट. आता त्याचं युनिट लिहूयात. पहा अगेन, मास विल मेजर इन kg अँड व्हॉल्यूम विल मेजर इन मीटर क्यूब. दिस इज द युनिट ऑफ डेन्सिटी, राईट. आता डायमेन्शनल फॉर्म्युला लिहूयात इन टर्म्स ऑफ LMT. लेंथ, मास, टाइम, राईट. पहा, एल लेंथ युनिट मीटर. इथे मीटर आलाय का? ऑफकोर्स आलाय. पॉवर किती आहे? 3 आहे. बट डिनॉमिनेटरला आहे, न्यूमिनेटरला गेल्यानंतर -3 बनेल. -3 लिहितो. नेक्स्ट मास युनिट kg. kg आलंय का? आलेलं आहे. पॉवर किती आहे? 1 आहे. इथे पण 1 येणार. टी फॉर टाइम. टाइमचं युनिट सेकंड आहे, बट इथे कुठेही सेकंड दिसत नाही, त्यामुळे इथे 0 येईल. सो t raised to -3 m raised to 1 t raised to L raised to -3 m raised to 1 t raised to 0 is the dimensional formula for density. Hope so clear असेल, राईट. पुढे जाऊयात थोडं. नंबर 3 आपण पाहूयात इम्पल्स. इम्पल्स, ओके गाईज. इम्पल्स इज डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर J ॲक्च्युली, ओके. कन्फ्यूज व्हायचं नाही. J. द फॉर्म्युला फॉर J इज नथिंग बट F into T. What do you mean by F into T? Force into time. This is the formula for your impulse, right? Guys, we have to calculate the dimensional formula for the impulse. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, त्यावरून युनिट लिहूयात. मग युनिट काय आहे फोर्सचं? न्यूटन आहे. आणि टीचं युनिट सेकंड आहे, राईट. मग तुम्ही मला, सर आता न्यूटनवरून एक्झॅक्टली डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिणं शक्य नाही, बिकॉज आपल्याला kg, मीटर, सेकंड असं जे काही युनिट येतं त्यावरून डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिणं आत्तापर्यंत आपण शिकलो आहे. बट बाळांनो, न्यूटनचं इक्विव्हॅलंट युनिट पण मी तुम्हाला शिकवलं आहे ना. कसं शिकवलं आहे सांगा बरं. मी इथे लिहितो. पहा, आपण फोर्ससाठी फॉर्म्युला पाहिला, मास इंटू ॲस्कलरेशन. मासचं युनिट kg, ॲस्कलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि याच युनिटला आपण न्यूटन म्हटलं, राईट. आर वी गेटिंग माय पॉईंट? म्हणजे न्यूटन म्हणजेच काय रे? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, आणि त्याला इंटू काय आलाय? तर S आलाय. क्लिअर आहे? मग पहा, आता इथे मी डायरेक्ट फोर्सचा डायमेन्शन्स लिहून घेतो. पहा, फोर्सचे डायमेन्शन्स काय बनतात ते. मग LMTच्या फॉर्ममध्ये आपण ऑलरेडी फोर्सचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. मी फक्त इथे आता परत फोर्स आले, त्यामुळे मी तुमच्यासाठी परत हा पॉईंट रिवाइज करतोय, सो दॅट तुम्हाला याची लिंक पटकन मिळेल, राईट. पहा, L लेंथ, त्याचं युनिट काय? मीटर. इथे मीटर प्रेझेंट आहे, पॉवर 1 आहे, इथे पण 1 दिली. M फॉर मास, युनिट kg. इथे kg प्रेझेंट आहे, पॉवर 1 आहे, इथे 1 दिली, ओके. अँड T फॉर टाइम. टाइमचं युनिट सेकंड. इथे पण सेकंड आहे, पॉवर 2 आहे, डिनॉमिनेटरला आहे, न्यूमिनेटर गेल्यानंतर -2 बनेल. L1 M1 T -2 हे डायमेन्शन्स कसले आहेत? फोर्सचे आहेत. मग या फोर्समध्ये मी डायरेक्ट डायमेन्शन्स लिहितो फोर्सचे. पहा, फोर्सचे डायमेन्शन्स L1 M1 T -2. हे कसले डायमेन्शन्स लिहिले रे आपण? फोर्सचे. आता हे टाईमचे डायमेन्शन्स राहिले लिहायचे, ते पण लिहूयात. किती बनेल? T raised to 1 बनेल टाईमचे डायमेन्शन्स, राईट ना. मग आता याला आपण कंबाईन करूयात. L1 ॲज इट इज, M1 ॲज इट इज. आता T raised to -2 आणि T raised to 1 काय होईल रे? जरा लॉगचा रूल आपण यूज करूयात. बेस सेम आहे. बेस काय रे? T ॲज इट इज. मग बेस जो आहे तो T ॲज इट इज आपण लिहून घेतला, कारण तो सेम आहे. पॉवरची काय होणार? ॲडिशन. पॉवरमध्ये काय? -2 + 1 किती? -2 + 1 -1. सो दिस शुड बी अ -1. That means the dimensional formula for impulse is nothing but L1 M1 T raised to -1. होप सो क्लिअर असेल. कळतंय तुम्हाला?
एकदम सिंपल लँग्वेजमध्ये आपण मोमेंटम पाहिलं, डेन्सिटी पाहिलं, इम्पल्स पण पाहिलं. मग न्यूटनचं इक्विव्हॅलेंट युनिट काय रे, तर kg मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, विसरायचं नाही. ओके, मी 4चे डायमेन्शन्स परत कॅल्क्युलेट केले बिकॉज इथे तुम्हाला एक लिंक मिळावी यासाठी. ओके, तुम्ही हे युनिट इथे पुटअप करून न्यूटनच्या ऐवजी डायरेक्ट डायमेन्शन्स फॉर्म्युला लिहिला असता तरी काही प्रॉब्लेम नाही, तरीसुद्धा बरोबरच आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला तरीसुद्धा बरोबरच आला असता. ओके, आपण थोडं पुढे जाऊयात. आपण काय पाहिलं, इम्पल्सपर्यंत आलो आहे ना. आता मी या फोर्सला रफ करतो जरा. दिस इज नॉट नेसेसरी फॉर अस राईट नाव. ओके, आपण पुढे जाऊयात. 3 पॉईंट्स आपण पाहिले, 3 क्वांटिटीज आपण पाहिल्या. 4th नंबरची क्वांटिटी मी पाहणार आहे आता, कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी डायमेन्शन्स आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 10 पर्यंत आपण फॉर्म्युला शिकलो. फॉर्म्युला इज नथिंग बट 1/2 mv², वेअर m इज युअर मास अँड v इज युअर वेलॉसिटी. आर गेटिंग माय पॉईंट. मग आता आपण त्याचं युनिट लिहूयात. पहा आता ही 1/2 हे एक कॉन्स्टंट नंबर आहे. त्या कॉन्स्टंट नंबरला काय युनिट असणार का, ऑफकोर्स नाही, ती एक युनिटलेस आहे. राईट, मग मासचं युनिट kg, वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आणि त्याचा होल स्क्वेअर आहे. बरोबर, म्हणजे काय बनलं युनिट, kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. स्क्वेअर मी सेपरेट केला, मीटरचा मीटरला दिला, सेकंडचा सेकंडला दिला. आणि याच युनिटला तुम्ही इक्विव्हॅलेंट काय म्हणता, जूल म्हणता ना. आर वेटिंग माय पॉईंट. जसं न्यूटन म्हणजे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं, तसं जूल म्हणजे काय रे, kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर आहे. ओके, तर विथ हेल्प ऑफ दिस युनिट आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स लिहायचे आहेत. पहा काय बनतील, LMT. लेंथ युनिट इज मीटर. या युनिटमध्ये कायनेटिक एनर्जीच्या युनिटमध्ये मीटर आलेलं आहे, त्याची पॉवर 2 आहे, तर इथे सुद्धा मी 2 लिहिलं. M फॉर मास, युनिट इज kg. इथे सुद्धा kg प्रेझेंट आहे. पॉवर किती आहे kgला रे, ऑफकोर्स 1 आहे, इथे 1 लिहिलं. T फॉर टाइम, युनिट इज सेकंड. कायनेटिक एनर्जीच्या युनिटमध्ये सेकंड आलं आहे, पॉवर 2 आहे, बट डिनॉमिनेटरला आहे. न्यूमरेटरला गेल्यानंतर आपण -2 लिहिणार. दॅट्स इट. दॅट्स वाय द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर युअर कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट L2 m1 T⁻². दॅट्स इट. ओके, होप सो क्लिअर असेल. आता मी तुम्हाला यामध्ये एक होमवर्क देणार आहे, नंबर 5ला, विच इज युअर पोटेन्शियल एनर्जी. काय होमवर्क दिलाय, पोटेन्शियल एनर्जी. तर बांधनो, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh असतो, हे तुम्हाला माहिती आहे. युनिट काय रे, तुम्हाला सर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही पण एनर्जीज आहेत. ही कायनेटिक एनर्जी, ही पोटेन्शियल आहे, बट बोथ आर द एनर्जीज. दॅट्स वाय द युनिट ऑफ एनर्जी विल बी सेम. इफ द युनिट ऑफ कायनेटिक एनर्जी इज जूल, देन द युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी शुड बी अ जूल. राईट ना. जर युनिट सेम आहेत तर डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करणं तुमच्यासाठी नक्कीच सोपं असणार आहे. राईट, त्यामुळं हा जो पॉईंट आहे किंवा ही जी क्वांटिटी आहे पोटेन्शियल एनर्जी, हे तुम्ही होमवर्कला याचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करा. ओके, मी याला रफ करतो. आपण अजून थोडं पुढे जाऊयात. अजून 2 क्वांटिटीज आपल्याला पाहिजेत. आपल्याला वर्क अँड प्रेशर, या 2 क्वांटिटीज आपण पाहणार आहे. मी याला थोडं रफ करतो. नेक्स्ट वाली क्वांटिटी 6 नंबरची, विच इज युअर वर्क. वर्कचा फॉर्म्युला काय, वर्कचा फॉर्म्युला व्हेरी सिंपल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा जो एस इथे आला आहे, दिस एस इज फॉर डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंट एक पद्धतीची लेंथ आहे. राईट ना. मी या पॉईंटला उभा आहे, या पोझिशनला. राईट, मी इथून या पोझिशनला आलो, दॅट मीन्स वॉट, मी या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत डिस्प्लेस झालो, म्हणजे माझी जागा बदलली, पण मी काहीतरी लेंथ कव्हर केली, डिस्टन्स कव्हर केले. राईट, डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट वन काइंड ऑफ लेंथ आहे. ओके, तर याचं युनिट आपण लिहूयात. पहा युनिट काय बनेल, फोर्स विल मेजर इन न्यूटन अँड this displacement will measure in meter, so the unit should be Newton meter. युनिट काय म्हणलं, न्यूटन मीटर म्हणलं. ओके, सी गाईज. तर आता मी इथनं फोर्सचे डायमेन्शन्स डायरेक्ट पिकअप करतो, इथे पुटअप करतो. राईट, फोर्सचे डायमेन्शन्स काय असतात,
L1 M1 T मायनस 2 हे डायमेन्शन्स बनले फोर्सचे. राहिले काय डिस्प्लेसमेंट लेंथ आहे, त्यामुळं इथे L1 मिळाला तुम्हाला. दॅट्स इट. काय मिळाला? L1. ओके. बाय कंबाइनिंग दिस टू वन तुम्हाला मिळेल पहा, हा L आणि हा L डायरेक्ट लिहिला. पॉवर किती बनेल? 2 अकॉर्डिंग टू द लॉग रूल, राईट. त्यानंतर M1 ॲज इट इज, T raised to minus 2 as it is. So the dimensions of work is nothing but L2 M1 T raised to minus 2. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. त्यानंतर आपण थोडं पुढे जाऊयात. आता आपल्याला पाहायचं आहे, मी इथे रफ करतो आता, प्रेशर. नेक्स्ट नंबर 7 आपण पाहणार आहे प्रेशर. ओके. सो गाईस, मग प्रेशरचं फॉर्म्युला काय? प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. आता मी थोडं डायरेक्ट करणार आहे, बिकॉज आता खूप साऱ्या क्वांटिटीचे डायमेन्शनल फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत, त्यामुळे तर डायरेक्टली डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करणं किंवा डिराईव्ह करणं तुम्हाला शक्य असणार आहे. असं कन्सिडर करून मी डायरेक्ट आता जातोय. फोर्सचे डायमेन्शन्स मला सांगा पटकन फास्टली, विच इज L1 M1 T मायनस 2, राईट. एरियाचे डायमेन्शन सांगा, विच इज L2. ओके. आता आपण याला डायरेक्ट कॅल्क्युलेट करणार आहे. हा L2 डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला गेल्यानंतर L raised to minus 2 बनेल. मग L raised to minus 2 आणि L raised to 1 किती रे? L raised to minus 1. ओके. L raised to minus 1 M1 T raised to minus 2. दिस इज द डायमेन्शन फॉर प्रेशर. आर वेटिंग माय पॉईंट? हा L raised to 2 आहे डिनॉमिनेटरला, न्यूमरेटरला गेल्यानंतर minus 2 बनेल ना. मग L raised to minus 2 आणि L raised to plus 1, L raised to minus 1 बनणार, राईट. M raised to 1 ॲज इट इज, T raised to minus 2 ॲज इट इज. क्लिअर आहे? होप सो क्लिअर असायला पाहिजे. तर आपण प्रेशरपर्यंत डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायला शिकलेला आहे. मी तुम्हाला एक होमवर्क दिला पोटेन्शियल एनर्जीचा, अजून एक होमवर्क देतो 8 नंबरचा, पॉवरचे डायमेन्शन्स तुम्ही होमवर्कला कॅल्क्युलेट करावा, राईट. पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तो सर्च करा, बिकॉज मी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला mgh, राईट. त्यावरून कॅल्क्युलेट करणं सोपं होईल. बट आता पॉवरचा फॉर्म्युला सुद्धा मी तुम्हाला देणार नाही आहे, तो तुम्ही सर्च करणार आणि मला त्याचे डायमेन्शन्स तुम्ही ॲज अ होमवर्कला सांगणार आहात. ओके. क्लिअर आहे? त्यामुळे काय होणार की तुम्ही थोडं सर्च कराल पॉवरच्या रिलेटेड, बरोबर. पॉवरचा फॉर्म्युला मग तुम्ही मला सांगा. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने आपण काही क्वांटिटीज पाहिल्या, त्या क्वांटिटीजचे डायमेन्शनल फॉर्म्युला चेक करायला आपण किंवा डिराईव्ह करायला आपण शिकलेलो आहे. होपसो हा पॉईंट तुम्हाला एकदम प्रॉपरली क्लिअर असेल. इथे डायमेन्शनल हा फॉर्म्युला आपला किंवा हा पॉईंट आपला क्लिअर झाला आहे. आता वी हॅव टू मूव्ह टुवर्ड्स द पॉईंट नंबर 2 फॉर दिस लेक्चर, विच इज युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. एवढे डायमेन्शनल फॉर्म्युले, डायमेन्शनल ॲनालिसिस आपण पाहिले, बट त्या डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शनल ॲनालिसिसचे एक्झॅक्टली युजेस काय आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे. तर तुमच्या सिलेबसमध्ये 11च्या सिलेबसमध्ये डायमेन्शनल फॉर्म्युलाचे 3 युजेस आहेत वेगवेगळे. ओके. त्यातला फर्स्ट यूज आता आपण पाहणार आहे एक्झॅक्टली काय येतो. मी याला रफ करतो. तुम्ही जर हे लिहिलं नसेल तर व्हिडिओ पॉज करून मी बोर्डवर जे लिहितोय ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ॲज अ नोट्स म्हणून लिहून घ्यायला अजिबातही विसरायचं नाही. See guys, point number 2 for this lecture, which is uses of dimensional analysis. त्यातला फर्स्ट नंबरचा जो यूज आहे, that is nothing but to check the correctness of any equation. Okay. यूज नंबर फर्स्ट फॉर डायमेन्शनल ॲनालिसिस. तुमच्या सिलेबसमध्ये 3 यूजेस आहेत. त्यातला फर्स्टवाला यूज आपण पाहतोय. यूज इज वॉट? टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी इक्वेशन. दॅट मीन्स वॉट? एखादं इक्वेशन दिलेलं आहे तर ते इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस आपण चेक करू शकतो. हा त्याचा फर्स्ट यूज आहे. जर आपण याचं एखादं एक्झाम्पल पाहूयात की एक्झॅक्टली हा पॉईंट काय आहे. ओके.
एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ठीक आहे, एक मी सॅम्पल इथे इक्वेशन लिहिणार आणि ते इक्वेशन करेक्ट आहे की नाही विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आपण जरा चेक करून पाहूया. सी, मी इक्वेशन लिहितोय v इज इक्वल टू यू प्लस ए टी. काय इक्वेशन लिहिलं? v इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता मे बी हे इक्वेशन 10 पर्यंत तुमचं झालं असेल. दिस इज कॉल्ड ॲज कायनामेटिकल इक्वेशन. याला काय म्हणतात? कायनामेटिकल इक्वेशन. हे इक्वेशन कोणतं आहे, कुठून आलं, कसं वर्क करतं, याशी आत्ता सध्या आपला काही संबंध नाही. आत्ता फक्त आपल्याला हे इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आर यू रिमेंबर? तर आता हे v काय, u काय, a काय आणि t काय हे माहिती असतं फार गरजेचं आहे. त्यासाठी मी इथे लिहून घेतो एक्झॅक्टली. सी, v इज नथिंग बट युअर फायनल वेलॉसिटी. v काय तुमची फायनल वेलॉसिटी आहे. मग ही एक पद्धतीची वेलॉसिटी आहे तर त्याचं युनिट मीटर पर सेकंड असणार. राईट, मीटर पर सेकंड युनिट मिळाले तर डायमेन्शन्स आपल्याला मिळतील LMT फॉर्ममध्ये. राईट, L म्हणजे काय रे? लेंथ आहे, युनिट मीटर आहे, इथं पण मीटर आलाय, पॉवर 1 आहे, इथे पॉवर 1 दिली. M फॉर मास, मासचं युनिट kg आहे, इथे कुठेही kg आलेलं नाही, पॉवर 0 दिली. S फॉर सेकंड, T फॉर टाइम, त्याचं युनिट सेकंड आहे, बट इथे सेकंड आलाय डिनॉमिनेटरला, पॉवर 1 आहे, न्यूमरेटरला गेल्यानंतर -1 बनेल. फायनल वेलॉसिटी v, त्याचं युनिट दिले, त्याचे डायमेन्शन्स आपल्याला मिळाले L1 m0 t raised to -1. क्लिअर आहे? आता vचा विषय मिटला, पुढे जाऊयात u कडे. u इज नथिंग बट युअर इनिशियल वेलॉसिटी. यूला काय म्हणणार? इनिशियल वेलॉसिटी म्हणणार. आता ॲक्च्युली व्हॉट डू मीन बाय फायनल वेलॉसिटी अँड इनिशियल वेलॉसिटी हे सगळं पुढे फिजिक्समध्ये आपल्याला शिकायचंच आहे. त्यावेळेस मी खूप चांगल्या पद्धतीने विथ द हेल्प ऑफ डे टू डे लाईफ एक्झाम्पल मी ते एक्सप्लेन करेलच. ओके, सध्या u इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी एवढं लक्षात ठेवा. मग आता तुम्ही मला सांगा, ही पण वेलॉसिटी आहे v वाली, v इज नथिंग बट वेलॉसिटी, u इज नथिंग बट ऑल्सो वेलॉसिटी. फक्त फायनल अँड इनिशियलचा फरक आहे, बट दोन्ही पण वेलॉसिटीज आहेत. मग दोन्ही पण वेलॉसिटी आहे तर दोघांचं युनिट सेम असणार मीटर पर सेकंड, आणि युनिट जर सेम असेल तर डायमेन्शन्स पण सेम असल्या पाहिजेत L1 m0 t raised to -1. राईट, बिकॉज बोथ आर द वेलॉसिटीज. ओके, यूचा विषय मिटला, पुढे जाऊयात ॲस्कलरेशनकडे. A इज नथिंग बट युअर ॲस्कलरेशन. ओके, ॲस्कलरेशनचं युनिट काय आहे? तर ॲस्कलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. राईट, आता मी फॉर्म्युला लिहिणार नाही बिकॉज हे आपलं सगळं झालं आहे. डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये ॲस्कलरेशन आपण शिकलो आता. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता आपण त्याचे डायमेन्शन्स लिहूयात विच इज L1 m0 t raised to -2. डायरेक्ट डायमेन्शन्स लिहिले, तुम्हाला ते समजून जाईल. बरोबर. त्यानंतर A झाल्यानंतर पुढे काय येतो? T येतो. T इज नथिंग बट युअर टाईम. राईट, टाईमचं युनिट सेकंड, आणि डायमेन्शनल फॉर्म्युला t raised to 1. राईट, फक्त t raised to 1 का लिहिला मी? तर इथे L पण 0 आणि M पण 0 असणार आहे, त्यामुळे नाही लिहिला तरी चालतो. पण आता इथे जर तुम्ही पाहिलं A ला T मल्टिप्लाय, राईट, मग A मल्टिप्लाय बाय T करूयात, काय बनेल पहा. A मल्टिप्लाय बाय T इज इक्वल टू डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये Aच्या डायमेन्शन्स फॉर्म्युला इथनं लिहितो मी विच इज L1 m0 t raised to -2. राईट, आणि टीचा डायमेन्शनल फॉर्म्युला इथून लिहितो विच इज t raised to 1. आता या दोघांना आपण जरा कंबाईन करूयात. कंबाईन केल्यानंतर काय बनेल? L1 ॲज इट इज, m0 ॲज इट इज. इथे पण T आहे, इथे पण T आहे, बेस सेम आहे, बेस ॲज इट इज लिहिला, पॉवर -2 आहे आणि 1 आहे, काय बनेल? -1 बनेल. राईट, सो आता तुम्ही जर प्रॉपरली याला चेक केलं, पहा v इज इक्वल टू काय रे? vच्या डायमेन्शन्स फॉर्म्युला लिहितो मी L1 m0 t raised to -1. येस ऑर नो? देन u इज युअर इनिशियल वेलॉसिटी. The dimensional formula for initial velocity is nothing but L1 m0 t raised to -1. Right? आता हे लिहिलं, आता AT लिहितो पहा. ATचा डायमेन्शनल फॉर्म्युला कंबाईनली इथे लिहिला आहे मी विच इज L1 m0 t raised to -1. जरा चेक करताय का बाळांनो? डायमेन्शनल फॉर्म्युले सगळे सेम आहेत का? ऑफकोर्स सेम आहे. दिस सो दिस इक्वेशन इज dimensionally correct. We can say this equation is dimensionally correct. Are you reading a point?
सो अशा पद्धतीने आपण कोणतंही इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही ते आपण चेक करू शकतो. हा त्याचा फर्स्टवाला यूज आहे बाळा. क्लिअर असेल तुम्हाला, होपसो. हा सुद्धा पॉईंट. यानंतर याचेच काही अजून ॲप्लिकेशन्स येतात. फॉर एक्झाम्पल की टू चेक द फिजिकल रिलेशन बिटवीन द इक्वेशन्स, राईट. त्यानंतर कन्व्हर्जन फॅक्टर सुद्धा आपण विथ द हेल्प ऑफ दिस वन चेक करू शकतो. हे सुद्धा आपल्याला चेक करायचे, बट ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं जरा क्विक रिवाइज करूयात. आज जे लेक्चर आपण पाहिलं त्या लेक्चरमध्ये रिमेनिंग ज्या आपल्या क्वांटिटीज होत्या त्याचे काही डायमेन्शनल फॉर्म्युले आपण चेक केले. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं मोमेंटम, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला. देन डेन्सिटी नंतर आपण कायनेटिक एनर्जी पाहिली, इम्पल्स पाहिलं, पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला होमवर्कला दिलाय. त्यानंतर आपण वर्क पाहिलं, प्रेशर पाहिलं आणि पॉवर सुद्धा मी तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. होमवर्क वेळच्या वेळी करणं फार गरजेचं आहे. ओके. आणि हे जे सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुमचे चालू आहेत, तर व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला असं लक्षात येईल की त्या व्हिडिओचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही आहे आपल्या ॲपवर, राईट. बिकॉज काय तर मोस्टली स्टुडंट आम्हाला असं लक्षात आलं की ते स्क्रीनशॉट घेतात आणि तो मोबाईलमध्ये ॲज इट इज स्टडी करण्यासाठी सेव्ह ठेवतात, राईट. विच इज व्हेरी रॉंग मेथड. तुम्हाला जे काही बोर्डवर आम्ही लिहून देतोय, जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणं फार गरजेचं आहे, नोट डाऊन करणं फार गरजेचं आहे, राईट. त्यामुळं मोबाईल किंवा जो काही तुमचा लॅपटॉप कम्प्युटर असेल तो समोर ठेवून टीचर्स जे काही शिकवत आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट करायला अजिबातही विसरायचं नाही. त्यानंतर आपण पॉईंट नंबर 2 पाहिला, युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. या पॉईंटच्या अंडर 3 युजेस येतात बाळांनो. त्यातला फर्स्टवाला यूज आपण पाहिलेला आहे. फर्स्टवाला यूज पाहिला टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी इक्वेशन, एनी फिजिकल इक्वेशन वी कॅन से. तर हा इक्वेशन्समध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं. त्या एक्झाम्पलसाठी मी एक इक्वेशन घेतलं, v = u + at. हे एक कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे, तर ते करेक्ट आहे की नाही आपण त्याचा प्रूव्ह केलेलं आहे. हे इक्वेशन तुम्हाला चॅप्टर नंबर 3 आहे तुमच्या सिलेबसमध्ये फिजिक्सचा, विच इज लॉज ऑफ मोशन, त्याच्या अंडर येणार आहे. हे इक्वेशन कुठनं आलं, त्याचा प्रूव्ह काय, त्याबद्दल सगळी डिटेल्स आपण लॉज ऑफ मोशनमध्ये प्रॉपरली पाहूया. ओके. सध्या आपल्याला ते करेक्ट आहे की नाही ते चेक करायचं होतं, ते आपण चेक केलेलं आहे. आर रीडिंग माय पॉईंट. सो होप सो आजचं लेक्चर तुम्हाला एकदम क्लिअर असेल. आता नेक्स्ट साधारणतः अजून 3 लेक्चरमध्ये हा चॅप्टर आपण कव्हर करूयात. जो होमवर्क देतोय ते सगळेजण वेळच्या वेळी प्रॉपरली क्लिअर करत जातील. ओके. चलो, थँक्यू सो मच. टेक केअर.